मांजरीकर. सिनेमाच्या मी सिनेमाची थोडीशी सुरुवात कशी झाली याच्याबद्दल थोडक्यात सांगेन. आम्ही खूप वर्ष म्हणजे 2016 साली सिनेमा सुरू करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर सिनेमा पुढे गेला नाही. पण आमचे मित्र, माझे मोठे बंधू, मी त्यांना म्हणतो सतीश सर, यांनी ह्या सिनेमाची जी काही निर्मिती व्यवस्था आहे किंवा निर्मिती करण्यासाठी जितकं पाठबळ मला दिलं दिग्दर्शक म्हणून, आणि सगळे इतर कलाकार, टेक्निशियन्स असतील किंवा सगळ्या टीमला दिलं, त्यांचे मी खूप आभार मानतो. आणि खूप ते सगळ्याला सपोर्ट करतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पहिलाच सिनेमा हो, हा माझा पहिला सिनेमा आहे. गेली 2003 पासून मी या चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. पण हा माझा पहिला सिनेमा आहे. कोणाकडे केला असिस्टंट खूप साऱ्या लोकांकडे केलं मी. सुरुवातीला संजय सुरकर होते, त्यांच्याकडे होतो. काही संजय ठोके, त्यांच्याकडे प्रोडक्शनला मी भरपूर सिनेमात काम केले. खूप साऱ्या टेक्निशियन्स मधनं मी काम करत आता दिग्दर्शक झालेलो आहे. कथेबद्दल सांग. ऑनलाईन सिनेमाची अशी आहे की आपल्या सिनेमाचं चित्रपटाचं नाव आहे बंदिनी. आणि बंदिनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका जी आहे ती आपली पुण्याची अश्विनी बागल म्हणून करते. अश्विनी बागल आणि इतर कलाकार आता आपल्यासोबत आहेत. भूषण शिवतर आहेत, योगेश दादा आहे, सुने साहेब आहेत, आणि इथे सगळे जमलेले सगळे कलाकार आहेत. हे सगळे कलाकार वेगवेगळ्या कॅरेक्टर किंवा वेगवेगळ्या पात्रांमध्ये आहेत. चित्रपटाची वन लाईन अशी आहे, एक चांगल्या कुटुंबातील एक मुलगी आहे. ती घरात खूप सगळ्यांची लाडकी आहे. तिचा भाऊ पैलवान आहे, आणि पैलवान असल्यामुळं घरामध्ये शिस्त, प्रेम, नातं, जिव्हाळा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. योगायोगाने देविका नाव हे त्या मुलीचं, त्या कॅरेक्टरचं नाव आहे. योगायोगाने मिसगाईड झाल्यानंतर देविकाच्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतात. तिचं पुढे जाऊन लग्न होतं. लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये काय काय प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि भूतकाळामध्ये तिचा एक फ्रेंड म्हणून किंवा तिचा मित्र म्हणून, आम्ही ते असं रिव्हील करत नाही आता इथे सांगताना, तो तिच्या पुढे आयुष्यात येतो आणि तिचं आयुष्य सगळं बदलून जातं. मेन कॉन्सेप्ट अशी आहे की आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये जितकी बी तडजोड असेल किंवा प्रॉब्लेम असतील, त्याला सामोरं जाऊन पुढे जायचं हे सिनेमात दाखवलेले. हिरोईन पुण्याची असून आज कशी नाही आली? नमस्कार, मोनालिसा बागल आणि माझ्या ताईंची पोस्टर जे आहे बंदिनीचं ते रिलीज झालंय. सो हॅपी, कारण ही तिची या वर्षातली दुसरी फिल्म आहे. आणि ह्या सगळी योगेश सर असतील, भूषण असतील, एव्हरीवन अमेझिंग जॉब. कारण मी यांना आतापर्यंत पाहिलंय आणि त्या सर्वांसोबत तिला स्क्रीन शेअर करायला मिळाली. सो मी तिला म्हणालेच येताना की शी सो लकी की तिला हा रोल मिळालाय. आय एम ऑल्सो सो हॅपी की तिला हा रोल मिळालाय. कारण खरंच खूप चॅलेंजिंग रोल होता आणि भूमिका पार पाडणं तितकं सोपं होतं. कारण मी ज्यावेळेस तिच्याकडे स्क्रिप्ट आली, तिने मला सांगितलं की अशी फिल्म माझ्याकडे आली, तेव्हाच मला कळालं होतं की हा जो रोल आहे तो खूप चॅलेंजिंग आहे. आय नो दॅट खूप छान काम केलेलं असेल. मी पाहिलेले आहे आता जेव्हा झाली आहे. अँड ऑल द व्हेरी बेस्ट टू हर आणि संपूर्ण टीमला करूनच्या माझ्याकडून. स्त्री प्रधान गाणी, आणि ती इतकी शांततेने तुम्हाला म्हणजे हेडफोन किंवा आजूबाजूला लावल्यानंतर शांतपणे ऐकावं अशी गाणी आम्ही निर्मिती केलेली. आता ह्याचं सगळं जे विजन होतं किंवा ह्याची जी दृष्टी होती ती आमच्या निर्मात्यांची होती. तर आमचं काय व्हायचं, मी थोडंसं कमर्शियल पॉईंटनी सिनेमा बनवायचा प्रयत्न किंवा गाणी बनवायचा प्रयत्न. पण ते दादांना म्हणजे निर्मात्यांना हे माहित होतं की ह्या पिक्चरमध्ये कशा पद्धतीची गाणी असली पाहिजे. मग त्या पद्धतीचे कोण सिंगर आहेत त्यांना आम्ही भेटून त्यांना ते कन्व्हेन्स करून मग लिरिक्स कसे असतील, शब्द कसे असतील. जसं तुम्ही आता 2 गाणी ऐकली तर तुम्हाला प्रत्येक गाणं वारंवार ऐकावं असं वाटणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये गोष्टीला पुढे नेण्यासाठी गाणं खूप मोठं म्हणजे साधन आहे, ते पुढे घेऊन जातं. आता यामध्ये 4 गाणी आहेत. 4 गाण्यामध्ये 2 फिमेल सिंगर आहेत, महिला सिंगर आहेत. त्याच्यामध्ये आता बंदिनी झाली तुझी हे जे गाणं आहे ते कविता कृष्णमूर्तींनी गायलेलं आहे.
आणि दुसरं एक गाणं याच्यामध्ये आहे ते वैशाली सामंतने गायलेलं आहे. आणि आपली पुण्याची एक मोठी सिंगर आहे देविका पणशीकर, त्यांनी ऊन सावलीचं एक गाणं टायटल आहे ते त्यांनी गायलेलं आहे. अजून एक आम्ही मुद्दाम काय केलं की फिमेल आणि मेल, महिला आणि स्त्री असे दोन वेगवेगळी गाणी एकाच शब्दांची पण वेगळ्या धाटणीची आम्ही केली. टँडम म्हणतात ते. हा, त्याच्यामध्ये आम्ही राहुल देशपांडेंना घेतलेले. आता ते करायचं कारण असं आहे की सिनेमाची गोष्ट ज्यावेळेस आपण पडद्यावर किंवा सिनेमा बघताना तुमच्या लक्षात येईल, म्हणजे एकच गाणं आहे ते स्त्रीला किंवा महिला कॅरेक्टरला पण पुढे घेऊन जात आहे, तेच गाणं पुरुष कॅरेक्टरला किंवा मेल कॅरेक्टरला पुढे घेऊन जाते. आणि याची आयडिया सगळी आमची निर्मात्यांची. ऍक्च्युली मला ते थोडंसं हिंदी वाटत आहे, बट बंदिनी हे माझं कॅरेक्टर एक नात्यांमध्ये अडकलेली मुलगी आहे, जिला खूप साऱ्या नात्यांमध्ये गोष्टी हळूहळू उलगडत जातात. ती एक जेव्हा ती सुरुवातीला असते एक नटखट अशी साधारण गावातली मुलगी आहे, आणि नंतर तिच्या आयुष्यामध्ये जे काही स्ट्रगल होतं किंवा जे गोष्टी हळूहळू तिच्या आयुष्यामध्ये येतात ते तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेलच, कारण मी जर सांगितलं सगळ्यात सिनेमांमध्ये कुठेच काही राहणार नाही. सो असं ते नातं आहे ज्यामध्ये प्रेम आहे. आजच्या काळामध्ये नात्यांमध्ये काही गोष्टी घडत असतील त्या उघडण्याचा प्रयत्न केलाय, असं ते एक कॅरेक्टर आहे. नटखट पण आहे ती, तिच्या आयुष्यात एक प्रेम करणारा भाऊ आहे, आई आहे आणि एक प्रियकर पण आहे, जे तुम्हाला लवकरच या स्टोरीमधून कळेल.